राज्यातील सर्व मराठा बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व मराठा बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरती सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे आज सकाळपासून मराठा बांधव मुंबईमध्ये नाचू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष सुद्धा सुरू आहे। बघा, मराठा बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुमच्या आरक्षणाचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, परंतु हा प्रश्न सध्याच्या स्थितीला संपत असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजे जे आंदोलन सुरू होतं गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथे मराठी बांधवांकडून आंदोलन सुरू होतं, तर त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आले। म्हणजेच खऱ्या अर्थाने मराठी बांधवांचा गनिमिकावा 100% यशस्वी सुद्धा झालेला आहे। बघा, मराठी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, परंतु आज मोठ्या प्रमाणामध्ये जो आंदोलनाचा 3रा दिवस सुरू होता, तर या 3ऱ्या दिवशी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे लाखो परिवारांचे, लाखो कुटुंबांचे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदे सुद्धा होणार आहेत। बघा, डॉक्टरकीचं शिक्षण असेल, वकीलकीचं शिक्षण असेल, तर या शिक्षणापासून मराठा बांधव मोठ्या प्रमाणामध्ये वंचित सुद्धा राहत होते, परंतु यापुढे मराठी बांधव अशा शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत। म्हणजेच त्यांना सुद्धा त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। तर याच बैठकीमधून आरक्षणासंबंधी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे 100% मराठी बांधवांना आरक्षण मिळणार की नाही याचं उत्तर सुद्धा मिळणार आहे। बघा, मराठी बांधवांनो, जे तुम्ही प्रयत्न केलेले होते 2 दिवसांपासून, जी हाडाची काढ केलेली होती, रक्ताचं पान केलेलं होतं, रात्रीचा दिवस केलेला होता, तर त्याला खऱ्या अर्थाने यश सुद्धा मिळालेलं आहे। मराठी बांधवांची लाखोंची फौज मागच्या 2 दिवसांपूर्वी मुंबईकडे रवाना झालेली होते। म्हणजेच मित्रांनो, मराठी बांधवांनो, जे तुम्ही घेतलेले अथक प्रयत्न होते, जे तुम्ही केलेले काबड कष्ट होते, तर त्याला यश मिळताना समोर दिसत आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश सुद्धा आल्याची माहिती समोर येत आहे। कारण आज भारताचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत की मनोज दादा जरांगे पाटील कोण आहेत, ते मुंबईमध्ये कशासाठी आलेले आहेत, अशा पद्धतीची प्रश्न उत्तरे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारण्यात आलेले होते। त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारताचे पंतप्रधान आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे की हे मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि हे मागच्या 2 दिवसांपासून मुंबईकडे रवाना झालेले होते। मुंबईमध्ये मागच्या 2 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण केलेलं आहे, परंतु हे उपोषण कशासाठी सुरू आहे अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते। त्यावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आंदोलन आरक्षणासाठी सुरू आहे। म्हणजे जे मराठा आरक्षण आहे तर त्याच्यावरती निर्णय घेत नव्हते, त्यामुळे आंदोलन सुरू झालेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे। तर त्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जी या ठिकाणी गर्दी पाहत आहात, तर ही गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याची माहिती केंद्र सरकारकडे गेलेली होती। त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव सुद्धा टाकलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न 100% सुटणार असल्याची माहिती समोर येत आहे। बघा, मागच्या 2 दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानावरती सर्व मराठी बांधवांकडून अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं, तर त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याची माहिती समोर आलेली आहे। गेल्या काही वर्षांपासून मराठी बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत होते, मोठ्या प्रमाणामध्ये सभा सुद्धा घेत होते, परंतु यावरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। मागच्या वेळेस मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं। त्यांनी आपली फौज मुंबईकडे रवाना केलेली होती। त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला होता, म्हणजेच एक GR काढण्यात आलेला होता, परंतु तो GR काही काळ टिकला, काही काळ त्याचा काही उपयोग झालेला नव्हता। त्यामुळे परत एकदा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथे आझाद
संसद मैदानावरती आंदोलन सुद्धा सुरू आहे। या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये सूत्रे सुद्धा हलवण्यात आलेले आहेत। म्हणजेच अखेर मराठा आरक्षणावरती मोठ्या प्रमाणामध्ये तोडगा निघणार असल्याची माहिती 5 मिनिटांपूर्वी समोर आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आरक्षणावरती सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता, आज आरक्षणाचा तिसरा दिवस आहे आणि आरक्षणाच्या तिसऱ्या दिवशी मराठी बांधवांनी सरकारने मोठ्या 5 खुशखबरी दिलेल्या आहेत। बघा, मराठी बांधवांसाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून 5 मोठ्या खुशखबरी दिलेल्या आहेत। तर या खुशखबरी ऐकून संपूर्ण मराठा बांधव नाचू लागलेले आहेत। मराठा आरक्षणाचे एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीने चित्र सुद्धा समोर दिसून आलेले आहे। म्हणजेच आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मराठी बांधवांसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार की नाही यावरती सुद्धा उत्तरे देण्यात आलेली आहेत। तर हे उत्तरे कोणत्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, आज पहिल्यांदा सरकारतर्फे शिंदे समितीमधील न्यायमूर्ती शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांची भेट मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आलेली आहे आणि या भेटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे। तर या चर्चाचा रिपोर्ट आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। तर यांच्या माध्यमातून संपूर्ण मराठी बांधवांसाठी 5 मोठ्या खुशखबरी सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने आंदोलनाचा तिसरा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या विजयाच्या स्वरूपामध्ये साजरा सुद्धा केला जात आहे। बघा, आज आंदोलकांसाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर ही बातमी ऐकून आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष सुद्धा सुरू झालेला आहे। सरकारने मराठी बांधवांसाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये 5 मोठे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण मराठा बांधव मोठ्या प्रमाणात खुश सुद्धा झालेले आहेत। तर एक मोठा निर्णय आज रात्री होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आजची रात्र 100% महत्त्वाची आहे। परंतु काल दिवसभरामध्ये आणि आज सकाळपासून ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत तर या घडामोडींमध्ये कोणकोणत्या गोष्टी समोर आलेल्या आहेत याचा संपूर्ण रिपोर्ट आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही मराठी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा मुंबईकडे रवाना झालेला असाल किंवा तुम्ही घरून हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का, कारण मराठी बांधवांमध्ये 92 मराठा असेल 96 मराठा असेल अशा पद्धतीचे प्रवर्ग सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने कोणत्या मराठी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे त्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत मराठी बांधवांचा गनिमी कावा 100% यशस्वी सुद्धा झालेला आहे। बघा, मराठी आंदोलकांना प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा सुद्धा मिळत आहे। म्हणजेच मराठी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस असतील त्यासोबतच CRF असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा सुद्धा मिळत आहे। म्हणजेच मराठी बांधवांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास सुद्धा होत नाही अशा पद्धतीची माहिती जे आंदोलनकर्ते मराठी बांधव आहेत त्यांनी सुद्धा काही मिनिटांपूर्वी मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बांधवांची जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे। कुठेही अडचण न येता त्यांना कोणतीही अडचण न येता मोठ्या प्रमाणामध्ये सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। परंतु आज खऱ्या अर्थाने मराठी बांधव कशामुळे नाचू लागलेले आहेत, कोणत्या आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत याची संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही आरक्षणाच्या पाठीशी असाल, तुम्हाला सुद्धा आरक्षण हवे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुम्हाला सुद्धा आरक्षण मिळणार की नाही याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, मराठी बांधवांनो, मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या माध्यमातून मागण्या सुद्धा केल्या जात होत्या। मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारकडे GR काढण्याची मागणी केली जात होते आणि त्याप्रमाणे राज्य सरकार GR सुद्धा काढत होते। परंतु हे GR काही काळ टिकत होते, त्यानंतर या GR चा कोणत्याही मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत नव्हता। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र मराठ्यांचं काळीज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्याच आंदोलनाचा आज तिसरा दिवस उजाडलेला आहे। बघा, तिसऱ्या दिवशी राज्य सरकारकडून आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। एकंदरीत मराठा आरक्षण मिळणार की नाही यावरती
यावरती ठामपणे भूमिका सुद्धा मांडण्यात आलेल्या आहेत। बघा, विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल यांच्या माध्यमातून आरक्षणावरती कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत, कोणाचं काय म्हणणं आहे याची संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया। तर बघा मराठी बांधवांनो, मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बांधवांकडून आणि जरांगे पाटलांकडून मोठ्या प्रमाणामध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली जात आहे, तर ती गोष्ट म्हणजे कोणत्याही कास्टच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आहे किंवा जर आम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर ते आरक्षण ओबीसी मधून पाहिजे आहे। बघा, अशा पद्धतीची मागणी मनोज दादा जरांगे पाटलांची आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही, याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागत असते, अशा पद्धतीचे उत्तरे मागच्या 2 वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देत होते। परंतु आज खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तर त्या भूमिकेला आज प्रोत्साहन सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। जरांगे पाटलांची जी भूमिका होते तर त्या भूमिकेला पाठिंबा सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, जरांगे पाटलांनी मागच्या 2 दिवसांपासून शांततेमध्ये आंदोलन केलेलं आहे, म्हणजेच कुठेही प्रमाणामध्ये या ठिकाणी भांडण दिसलेलं नाहीत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी होत असते तर ती गर्दी सुद्धा पाहायला मिळालेली नाही, म्हणजेच एकंदरीत मुंबईकरांना कोणताही त्रास झालेला नाही। म्हणजेच हे आंदोलन शांततेमध्ये सुरू होते आणि हे आंदोलन अशाच पद्धतीने शांततेमध्येच पार पाडणार अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। म्हणजेच मनोज दादा जरांगे पाटील यांनी मागच्या काही वर्षांपासून या आरक्षणाचा प्रश्न लावून धरलेला होता आणि त्यावरती आज सर्वात मोठा तोडगा सुद्धा निघलेला आहे। बघा, मराठी बांधवांनी सुद्धा मागच्या 2 दिवसांपासून मिळेल ते वाहन त्या वाहनांनी प्रवास करून मुंबई गाठलेली आहे। बघा, एकंदरीत सर्व मराठी बांधवांनी आपल्या हाडाची काढ केलेली आहेत, एकंदरीत सर्व मराठी बांधवांनी रात्रीचा दिवस केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी मुंबई सुद्धा गाठलेली होती। बघा, 29 ऑगस्ट 2025 रोजी हे आंदोलन आझाद मैदानावरती सुरू झालेलं होतं। 29 ऑगस्ट पहिला दिवस, 30 ऑगस्ट दुसरा दिवस आणि 31 ऑगस्ट आज तिसरा दिवस आहे। बघा, या 3 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणासंबंधित गेलेले आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके पुत्र मराठ्यांचं काळीज मनोज दादा जरांगे पाटील यांनी 3 दिवस अन्न पाण्याशिवाय आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू सुद्धा ठेवलेलं होतं, तर त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय नेत्यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे, परंतु काही नेत्यांनी यावरती टीका सुद्धा केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मनोज दादा जरांगे पाटलांवरती आरोप सुद्धा केलेले आहेत, परंतु हे सर्व आरोप मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून फेटाळून सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे मराठी बांधवांमध्ये आज आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये गर्दी सुद्धा झालेली आहे। बघा, तुम्ही काही मिनिटांपूर्वी नाचत असल्याचा व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे, म्हणजेच आज विजयाचा उत्सव आहे। आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। बघा, चलो मुंबई अशा पद्धतीचे नारे समोर येत होते, मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा सुद्धा दिल्या जात होत्या, तर त्या अशा प्रतीक्षेला मोठ्या प्रमाणामध्ये यश सुद्धा आलेलं आहे। बघा, आरक्षण टिकेल, आरक्षण वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने राहिलं, अशा पद्धतीचे आरक्षण 100% मिळणार, परंतु याच्यासाठी काही कालावधी लागू शकतो अशा पद्धतीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। परंतु यावरती मनोज दादा जरांगे पाटील यांचा कसलाही विश्वास राहिलेला नाही, कारण मागच्या 2 ते 3 वर्षांपासून त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासघात सुद्धा केला जात आहे। म्हणजेच राज्य सरकार सांगत आहे की आम्ही या ठिकाणी शासन निर्णय काढलेला आहे, या ठिकाणी जीआर सुद्धा काढलेला आहे, परंतु तो जीआर काही महिन्यांपुरता मर्यादित असतो, त्यानंतर तो जीआर चालत नाही अशा पद्धतीची माहिती मनोज दादा जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलत असताना दिलेली आहे। म्हणजेच एकंदरीत मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी युक्ती लावलेली आहे तर ती युक्ती 100% बरोबर आहे। म्हणजेच मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी युक्ती लढवलेली आहे त्याच युक्तीच्या माध्यमातून मराठी बांधवांना आरक्षण मिळेल अशा पद्धतीची काही ठिकाणी भाष्य सुद्धा वर्तवण्यात
पाठवण्यात आलेले आहेत। बघा, जे मराठी समाजाचे मोठमोठे नेते आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। बघा, आज सकाळपासून मराठी बांधवांसाठी जेवणाची सोय केलेली आहे, मराठी बांधवांसाठी पिण्याची पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे, त्यासोबतच त्यांना अंघोळीची सोय करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत मुंबईमधील जे मराठी समाजाचे मोठमोठे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यासोबतच गावखेड्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बांधवांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहेत। काही ठिकाणी शिदोऱ्या सुद्धा पाठवण्यात आलेल्या आहेत, 2 ते 3 दिवस टिकेल अशा पद्धतीच्या शिदोऱ्या सुद्धा पाठवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत मराठा बांधवांची प्रतीक्षा संपणार असल्याची चित्रे समोर येत आहेत। म्हणजेच मराठी बांधवांनी जी या अगोदर प्रतीक्षा केलेली होती ते प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती समोर येत आहे। बघा, काही मराठी बांधवांच्या पत्नीने सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा काही माध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिलेली आहे। बघा, काही महिलांनी अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहेत की आमच्या मुलामुलींचे शिक्षण फक्त आरक्षणामुळे थांबलेले होते, परंतु आमच्या नातवांचे शिक्षण या आरक्षणामुळे थांबणार नाही, त्यामुळे आम्ही मुंबईकडे रवाना झालेलो आहे। आम्ही मुंबईमध्ये 3 दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय आंदोलन करत आहे, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। बघा, मराठी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती। तर या बैठकीमधून मराठी बांधवांना शांत करण्यासाठी, हे आंदोलन थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज एक निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, तो निर्णय म्हणजे मराठी बांधवांना आरक्षण मिळेल, ते आरक्षण टिकेल अशा पद्धतीने समिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु मनोज दादा जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा उत्तरे दिलेली आहेत। त्यामुळे याच्यापुढे काय होईल याची शक्यता सध्याच्या स्थितीला वर्तवण्यात आलेली नाही। परंतु जर तुम्हाला काही मिनिटांच्या डेली अपडेट हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला आरक्षण मिळणार की नाही, यावरती कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत, उद्या काय होईल, त्यासोबतच आज संध्याकाळपर्यंत कोणता निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचं आहे।